नमस्कार, मी दिवाणजी आहेर. विशेष वृत्त घेऊन तुमच्या समोर आलो आहे. आणि वृत्त विशेष यासाठी आहे की आपण संपूर्ण व्हिडिओ यासाठी बघावा की मी त्यामध्ये काय दिलेलं आहे, काय मांडलेलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि हेच नगर विकास खात्याचे मंत्री आहेत. तर यांच्या या डिपार्टमेंटच्या अंतर्गत ज्या काही महानगरपालिकांची कारभार चालतो तो किती स्वच्छ आहे आणि त्यांच्या अंतर्गत नेमणूक झालेले आयुक्त असो किंवा त्यांची प्रशासकीय यंत्रणा हे शहराला कसे बकाल करतात. आजपर्यंत जे आयुक्त या महापालिकेला लाभले त्यांनी किती घाण केली आहे. या शहराचे तहसीलदार जे कोणी आले गेले आताही आहे दीपक गायकवाड म्हणून, पालिका आयुक्त आताचे पृथ्वीराज बीपी आहेत आणि वनमंत्री गणेश नाईक आहेत आणि त्यांचं जे डिपार्टमेंट असं संमिश्र मी हा विषय मांडलेला आहे. या शहराला किती घाण केलेला आहे. कारण काल परवा जे पाऊस झाला यामध्ये कुणाच्या चुका काय तो भाग नंतरचा आहे, पण पाणी वाहून गाड्या वाहून जातात, माणसं त्यामध्ये दगावले जातात. तर किती घाण किती गलिच्छपणा आहे. सुशोभीकरण काय असतं संपूर्ण व्हिडिओ कृपया बघा. आणि कसे एकमेकाचे व्यावसायिक एकमेकांमध्ये कसे गुंतलेले आहेत आणि या शहराला कोण पाठिंबा देत घाण करत आहे हे आपणच कमेंटद्वारे सांगावे. कृपया माझी विनंती आहे. या व्हिडिओसाठी संपूर्ण व्हिडिओ पहा. आपण हे जे दृश्य बघत आहात बघितले. मी काही धर्म आणि इतर विषयावर बोलणार नाही. मी फक्त महानगरपालिकेचा भंगार कारभार, ढासळलेला कारभार आणि स्वच्छ भारत अभियान किती जोरदार चालू आहे यावर बोलणार आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ब प्रभागाच्या म्हणजे नालासोपारा पूर्व परिसरामध्ये हे सुशोभीकरण केलेलं आहे. पृथ्वीवर एक मुलगी दाखवते, तिला काही आनंद झालाय आणि आपण हे चित्र बघताय. कॅरी बॅग बंद, प्लॅस्टिक बंदी, यावर वसई विरार शहर महानगरपालिकेची ही अवस्था बघा. कुठे आहे प्लॅस्टिक बंदी? आयुक्तांनी कमिशनरने दाखवावी. वसई विरार महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, माझे पाय सुद्धा ह्या घाणीमध्ये डुबत आहेत. अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, दीपक सावंत यांनी ही स्वच्छ भारत अभियानची प्रक्रिया नेमकं समजून सांगावी शहरवासियांना. आपण इकडनं या आणि समोर ही हिंदू धर्माची गाय दोन्ही बाजूला बघताय. ही महापालिकेची घाण बघताय. पृथ्वीचं चित्र दाखवा. मुलगी आनंद घेते, शिक्षणात तिचा नंबर लागलाय, काय लागलाय, पृथ्वीवर मी खुश आहे, सुखी आहे, हे दृश्य बघताय. हे चित्र दाखवा. महापालिकेच्या कमिशनरला दाखवा, ब प्रभागाच्या सहाय्यक आयुक्ताला दाखवा. फक्त खुर्च्या गरम करण्याचा कार्यक्रम यांनी राबवलेला आहे. ही अवस्था आहे. पावसाची सुरुवात झालेली आहे, अतिवृष्टी व्हायची बाकी आहे. कशासाठी हा खर्च केला महापालिकेने? या ठिकाणी कचरा टाकू नये म्हणून काही सुशोभीकरण केलं. रहिवासी देखील तितकेच जबाबदार आहे, पण महापालिकेचे कर्मचारी कुठे आहे? स्वच्छता भारत अभियान कुठे आहे? कशासाठी हा उठाठेव केली? इथे बसण्यात काही व्यवस्था आहे? इथे सिक्युरिटी काय आहे? ही कचरा टाकण्याची जागा आहे. मग महापालिकेचे कचरा उचलणारे पथक गेले कुठे? ठेकेदार नेमले. फक्त ठेकेदारांच्या व्यवस्थेसाठी हा सगळा खटाटोप आहे. आणि हा जो स्टॅच्यू बसवला आहे याचा खर्च कोण घेणार? आपण बघताय संपूर्ण रस्त्यावर हे चित्र आहे. काय दाखवायचे? महापालिकेचे आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी तरी लक्ष द्यावे. अनेक आयुक्त आले गेले. अनिल कुमार पवार यांच्याबद्दल मी बोलणार नाही, अख्खा महाराष्ट्र ओळखतो. कुठे आहे नगराचा विकास? राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नगर विकास खाते आहे. स्वच्छता बघून घ्या. भीती वाटते या ठिकाणी. लहान मुलं, वृद्ध, वयस्कर लोक कसे येणार इथे? ही अवस्था आपण बघताय. पालिकेचा कारभार काय? काल भोयदापाडा त्या ठिकाणी कमिशनरची गाडी अडवली. संजय हेरवाडेंनी त्यावर सफाई दिली, गाड्या वाहून गेल्या. हा एक नमुना आहे. यावर कमिशनर, अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्त या सर्व अधिकाऱ्यांनी विचार करावा आणि स्वच्छता मोहीम राबवावी.
माझ्या या विश्लेषणानंतर वसईचे आमदार स्नेहा दुबे पंडित स्वतः विधिमंडळामध्ये या शहरामध्ये कशी अवस्था आहे, किती भ्रष्टाचार झाला आहे, कसे बकालीकरण आहे, किती कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे ते आपण स्वतः ऐकत आहात. भ्रष्टाचाराचा कळस म्हणजे अध्यक्ष महोदय महानगरपालिकेतला नाले सफाईचं काम अध्यक्ष महोदय. साधं नाले सफाई असू दे, STP असू दे. आमदारांच्या या छोट्याशा विश्लेषणाचा अर्थ असा की हा साक्षात पुरावा दिलेला आहे. आता आपण व्हिडिओमध्ये एका नाल्यामध्ये पूर्ण कचरा बघत आहात, तर पुढील व्हिडिओमध्ये आपण पूर्ण गटार घाणेरडे झाले आहे. या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण नाला गवतानी भरलेला आहे. तर हा रस्त्यावर तुम्ही पूर्णपणे कचरा बघत आहे. तर दुसऱ्या बाजूला साई रेसिडेन्सी म्हणून आहे, त्याच्या शेजारी राखीव भूखंड आहे, त्यावरचे अनधिकृत बांधकाम बघत आहे. कामन येथील नदी कशी घाणेरडी झाली आहे, पूर्ण शेण झालेलं आहे तबेल्यांमुळं. एक इमारत पूर्णपणे आडवी झाली म्हणजे ती उभीच आहे, परंतु ती अनधिकृत आहे. आपण एका ठिकाणी छायाचित्र वृक्ष छाटणी बघत आहे, या ठिकाणी भरणी बघत आहात. एका ठिकाणी इलेक्ट्रिक खांब झाडामध्ये घातला म्हणजे वृक्षाची किती काळजी आहे. MSCB आणि महापालिका ठिकाणी या ठिकाणी आमदार स्वच्छता करतात राजन नाईक, मग किती स्वच्छ झाले त्यांनाच माहिती. या ठिकाणी डोंगर पोखरले जात आहेत, तर दुसरीकडे पूर्ण जमिनीवर सपाटीकरण केलेले आहे. हायवे लगत आहे पूर्णपणे. नायगाव बापाने त्या परिसरामध्ये ससून नवघरमध्ये अक्षरशः जमीन भरणी केली. ह्या ठिकाणी शाळा बघत आहात, ही बोगस शाळा आहे, अनधिकृत आहे, हे बांधकाम बोगस आहे. साई रेसिडेन्सीचं बघत आहे, त्याच्या शेजारी हे अवैध म्हणजे आरक्षित जागेवर बांधकाम आहे. आपण या डंपरमध्ये बघताय पूर्णपणे माती भराव चालू आहे, परंतु तहसीलदार यावर कोणती कारवाई करत नाही, केली नाही. आपण दलदल बघत आहात, ही पण पूर्ण कामन नदी बघत आहात. या ठिकाणी अधिकाऱ्याची केबिन रिकामी आहे, कधी येतात जातात. तर आपण ॲपल इंडस्ट्रीज म्हणून एरिया बघता, या ठिकाणी शेकडो म्हणू आपण वाढीव पत्रा बांधकाम आहे, म्हणजे जे मूळ इमारतीच्या भोवती अस्ताव्यस्त असे बांधकाम केले. कोणत्याही अधिकाऱ्याला वेळ नाही. वाढीव बांधकामा या ठिकाणी आग लागली, काही दुर्घटना घडली तर कोणत्याही वाढीव पॅसेज हा जाण्या येण्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी सोडला जातो. ही शाळा पूर्णपणे अनधिकृत आहे. हे दोन्ही अलग अलग शाळा आहेत, एक पेलार येथील आहे तर एक ब प्रभागामधील कारगिल नगर येथील आहे. हे पत्रा शेड आहे. आपण हायवे लगतची स्क्वेअर इंडस्ट्रीज मध्ये बघताय जसे जहाज बांधले. ही जी शाळा पाहत आहात ही पेलार प्रभागातील आहे, अवैध शाळा. चंदनसा प्रभागातील HDIL मधील वाढीव बांधकाम आहे. हे बघा, हे झाडामध्ये पावसाळ्यात ही झाडं पडली आहेत आणि ही पूर्णपणे वाऱ्यामुळे वावधानामुळे गेले तर असे मोठी मोठी झाडं पडत आहेत. आणि आपण ही शाळा पाहत आहात. या पेट्रोल पंपाच्या मागे अक्षरशः खेळ खंडोबा लागलाय की आपण बघताय स्क्वेअर इंडस्ट्रीचा हा भिंतीचा कठाडा पूर्णपणे क्रॅक झाला असून हा केव्हाही कोसळून इथे दुर्घटना होऊ शकते. पुढे तुम्ही असं बघत आहात की हा नाला आहे आणि या नाल्याच्या बाजूला भूमाफियांनी आपल्या पद्धतीने भिंत बांधून या नाल्याची रुंदी कमी केली. ही भिंत बघताय तुम्ही पूर्णपणे क्रॅक झाली आहे, कोसळण्याच्या अवस्थेत आहे. स्क्वेअर इंडस्ट्रीजवाल्यांनी अतिक्रमण केलेले आहे. याचे मुख्य गेट देखील अधिकृत नाही आहे. त्यामुळे अशी ही भयानक परिस्थिती असणे महापालिका, तहसीलदार, जे अधिकारी आपण बघताय हे बघा, समोर स्क्वेअर इंडस्ट्रीच्या पाठीमागे नाल्याच्या लगत पूर्णपणे भिंत बांधली मागच्या वेळेस 9 ते 10 दिवसापूर्वी. आता हा पत्रा ठोकून आतमध्ये अनधिकृत चाळीचे बांधकाम होणार आहे. मला महसूल विभागाला हेच सांगायची की हाच आहे का विकास आणि हीच आहे का शहराची प्रगती? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महापालिकेच्या आयुक्तांना आदेश देतील का? हीच या ठिकाणी नागरिकांची अपेक्षा असणार. धन्यवाद. जय हिंद.